अड्डे कसं आहे भाई येऊ दे ठोक गाड्या पुढे कामातून झालाय ट्रान्सप्लांट केला तर केवढी सेफ्टी वापरावं लागतं यार. सो गाईज न्यू ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे समीर भोईर आणि माझ्या जोडीला आता ध्रुव पाटील. तो दिसत नाही, जरा गाडी काढायला लागला आहे. आता आम्हाला जावायचं आहे मीरा रोडला. वाजलं आहे आता एक नाही म्हणजे 12:30. 1 वाजता आम्हाला त्या पोचायचं आहे क्लिनिकला पोहोचून एक काम आहे तो करायचा आहे. लगेच त्यांची वाटला तर आम्ही बघू दुसरा काहीतरी एक प्लॅन आहे. म्हणजे तुम्ही फक्त आमच्या व्हिडिओ जॉईन राहा, बाकीच्या काय गोष्टी आहे ना तुम्हाला माहिती पडतील. गाडी पण त्याच्यावर भारी आहे ना, एप्रिलला 175. तेव्हा त्याला जास्त ॲग्रेसिव्ह मोड चालूच असतो. गाडी पॉवरवाली आहे ना बारक्याची आमची. हो ट्रक बाबा की जय. चला चला लवकर चला, गाई आम्हाला आज गाई पक्की गाई आहे भाई साहेब. पहिलंच आम्हाला घाई आहे, नाही पण लागलं कवरी ट्रॅफिक. हा कया पण जाई ट्रॅफिक काय पिछा सोडतच नाही. जर जाऊ त्या हाय ट्रॅफिक. आता हे स्ट्रगल तो हाय भाई ट्रॅफिकचा. बघू पटकन केवढं लवकर निघायचा होते तर थोडा बरं आहे. जेवढं लवकर आणखी निघलेला तेवढंच बरं आहे. नशीब का आता ऊन पण नाही, थोडा कमी आहे. वेदर जरासा चांगला आहे, दिसायला पण भारी वाटते. जर खरं सांगतो ट्रॅफिकमध्ये जाम असा ऊन असताना तर पागल होतो. आता करा गाडी चालवणं तर होतात ना, मी पण होतो त्या जोडीला. पहिलाच मी हेअर ट्रान्सफर केला तर टकला झाला आहे ना, त्याच्यामुळे जर आपले कसं ऊन बिन लागतं टकल्याला, म्हणून रुमाल बांधला आहे सेफ्टीसाठी. दूरबीन नाही घराला. पण ही ट्रॅफिक काय पिछा सोडत नाही आपला. असं वाटतं एक ट्रॅफिकला ना आमचा जुना संबंध आहे. म्हणजे असं प्यार आहे ट्रॅफिकचा ना आपला. जाऊ दे, प्यार तो प्यार आहे, कभी पिछा छोडता नाही. बारके तुला काय बोलायचं आहे याच्याबद्दल? नाही ना, बचपन का प्यार आहे ते. तो बचपन का प्यार है, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना. बाई आपल्याजवळ फक्त 15 मिनिटात चालते रे. 15 मिनिटं 10 मिनिटं अजून त्याला लेट घ्या तर चालते. आता काही नाही, आपल्याला फोन केला त्याला. ये काय वाटते ना, ये बबडी झुकझुक येऊ दे ठोक. व्ह्यू काय भारी वाटते ना, सीन भारी आहे. हा ना, नंबर पण काय रावस आहे. अशी काय गाडी असेल ना मोठीवाली, त्याला असा VIP नंबर पाहिजे. VIP तर भारी वाटते. नल्ला नंबर असेल तर काय बोलून फायदा नाही. आता ना पोचलो पेट्रोल टाकायला, बघतो ती बाबा कवरी गर्दी, चिक्कार गर्दी आहे. कवा आमचा नंबर होता ना कवा नाही. एक तर आम्हाला पहिलाच लेट झाला आहे आणि याच नाही गर्दी. आणि बघ पेट्रोल पंप मला पण टाईमपास करावा लागला आहे. भर लवकर काय आयची यांची तर जाऊ दे. आम्हाला बारक्या वैतागला फोन बघायला लागला. आम्हाला रॉकेट रस्ता भेटलाय रे बाबा कवरा भारी वाटतंय. नुसता वैताग घेऊन येतो ट्रॅफिकचा. पण असा रस्ता भेटला ना गाडी बोलवायला काय मजा येते. एक नंबर भाई आपला रायडर आहे ना. काय कटाबिटा मारतो हे बघ. आता कसा कट मार, लोक कटबीट आपली कट मारायची सांग गावात. होय 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 रबारम. चल 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 येतो तो विमान. तो चायला विमान नाही पण स्कूटी आहे नक्कीच. झुप झुप टाक 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 टाक. काय आहेत ते का भाई खालची होत आहे, नाही तर रस्ता विसरला तर आपला प्रॉब्लेम. भाई तर फायनली पोचलो आम्ही. आता बघू डॉक्टर काय सांगते, काय कसा काय गोळ्या बिल्या काय देते का आता समजालच. चल 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 लिफ्टला जायचं आहे का? लिफ्ट यस लिफ्ट तुटली तर तुटली. हा 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 काय वाटतंय ना, बारक्या पुढे कामातून झालाय. बारक्याची काय पट्टी आहे पट्टी. जाऊन मस्त डॉक्टरांना भेटलो. डॉक्टर बोलला काय टेन्शन नाही, सगळं ओके आहे. तर डॉक्टर बोलला मग PRP करून घेऊ. तर PRP करायला लगेच सुरुवात केली.
पहिला PRP करताना काय करतात का आपले हातांचे ना ब्लड काढून घेतात. तर असा ब्लड काढायला लावलेला बारक्या सांगते तुझी हवा टाईट होत सांगते डोलं बंद कर. मला नाही काय नाही, मी एकदम नॉर्मली चिर होतो. म्हणजे आपल्यासाठी नवीन होता काय, नॉर्मल गोष्ट होती. तर कसा ब्लड काढायला लावला बघा. म्हणजे नॉर्मली पेन होत होता हातामध्ये, पण बाकी ओके ठीकठाक. तर बऱ्यापैकी ब्लड काढून झालं होतं आणि पुढची प्रोसेस होती की जेवढे आपण एरियामध्ये हेअर ट्रान्सप्लांट केले तर त्या पूर्ण एरियामध्ये इंजेक्शन मारायचे होते. ते डॉक्टर बघा कसे इंजेक्शन मारत होते. तुम्हाला बघताना थोडंसं वेड वाटत असेल, बट काय नाही. बट डोक्यामध्ये ना नॉर्मली हलका हलका पेन होता. डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टर बोलले की सध्या फर्स्ट PRP आहे ना, तर नॉर्मल पेन होणारच आहे, बट सेकंड थर्डला थोडासा अजून जास्त पेन होण्याची शक्यता आहे. कारण की सध्या NSCचा थोडासा असर असतो डोक्यामध्ये, त्याच्यामध्ये एवढं काय जास्त पेन नाही होत. बट बाकीच्या टायमाला थोडाफार पेन होऊ शकतो. तर हा लास्ट PRPचा भाग होता की सर्व एरियामध्ये व्यवस्थित इंजेक्शन मारून झाले होते. त्यानंतर डॉक्टरने पूर्ण डोक्यामध्ये हलकी नॉर्मली मसाज टाईप, म्हणजे मसाज नाही बोलू शकत त्याला, पण थोडं बोलतात ना की पूर्ण एरियामध्ये तो ब्लड सर्क्युलेशन झाला पाहिजे. तर फर्स्ट PRP आपली कंप्लीट झाली होती. त्याच्यानंतर आपल्याला मेडिसिन घ्यायच्या होत्या. तर इथे समोर मेडिसिन होत्या, त्या बाकी व्हिडिओमध्ये नंतर मी एक्सप्लेन करेनच तुम्हाला. तर मी तिकडून मेडिसिन घेतल्या आणि थोड्या वेळात आम्ही निघालो घरी जायला. इथं डॉक्टरजवळ फक्त मेडिसिन घ्यायला गेलेलो, पण तो बोला का आता आलास तर PRP पण करून घे. तर PRP पण करून घेतले. म्हणजे तोपर्यंत आता जरासा ज्यूस पिऊन घेतो. ज्यूस म्हणजे आपला उसाचा ज्यूस, उसाचा रस म्हणजे बोलतात ते. एक जरा पिऊन घेतो, असं थंडा वाटेल, थंडा. हां बरोबर. आता जरासा ज्यूस पिऊन घेतो, कारण की ऊन पण जाम बेकार आहे. बेकार म्हणजे जाम बेकार आहे. जरासा थंडा वाटला पाहिजे आपल्याला पण. तर जरासं ज्यूस पिऊ दे, थंडा थंडा कूल कूल. उसाचा रस पिऊ, मस्त थंडा थंडा होईल. बारक्या बघ फॉर्मला आहे, फॉर्मला. कसं वाटतंय, कसं आहे, एक नंबर. पिऊ दे पटापट. नवीन आयटम भेटलं तर जाम बोलायला लागलाय, गालन पण हसा लागलाय. घरा नाव सांगतो तुझा मम्मीला, नवीन आयटम भेटले ती. आई लाजला, आई शपथ. काय खरा नाही आता काय. अरे प्रिन्स आहे का प्रिन्सी आहे, काय आहे नक्की, काय भरोसा. नाव कोणतं सांगा तसं उलटा सुलटा. चलो चला आता गाडी करून निघला पाहिजे घरा.